किती झाले? 7 रुपये. 8 आहेत. हे पण संपले. या. ठीक आहे साहेब. नाही नको, राहू दे. असू दे काका, हा 1 रुपया आमच्याकडे राहू दे. आणि हे काय, दोघात एकच चहा? नेहमीप्रमाणे दोघात एक चहा. जुई, आपल्याकडे होते 28 रुपये आणि आपली डेट झाली 27 रुपये. समथिंग डिफरंट नो. म्हणजे बघ ना, त्या फुलवाल्या ताई, मग केक खाणारी ती लहान मुलं, आणि मग आता हे चहावाले काका. आणि त्यांनी दिलेला हा 1 रुपया. आला, जनरली डेट ना दोघांमध्ये होते आणि ती दोघांच्याच लक्षात राहते. पण आजची आपली डेट या सगळ्या माणसांच्या सोबत झाली आणि ही माणसं लक्षात राहतील अशी झाली. हो ना. त्या फुलवाल्या ताईंनी दिलेला गुलाबाचं फूल, त्या लहान मुलांनी खाल्लेला तो केक आणि हा 1 रुपया, हे सगळं ह्या डेटच्या आठवणी आहेत. आणि विशेष म्हणजे हा 1 रुपया. आला, हा 1 रुपया आपण आपल्या डेटची आठवण म्हणून जपून ठेवू. समजा कधीतरी आपल्याला जाणवलं की आपलं प्रेम कुठेतरी कमी पडतंय, तर हा 1 रुपया आपल्याला या 27 रुपयांच्या डेटची आठवण करून देईल. ओके. मला आज एक कळलं, नाही म्हणजे पैशांचं सोंग घेता येत नाही हे मान्य आहे मला, पण 2 मनं जुळली ना तर कमी पैशात पण आपण आनंदी राहू शकतो. आलाप, तू सोबत असशील ना तर मी कुठेही आनंदाने जगेन. आणि हेच मी तुला बोलू शकतो, पण आता हा चहा पी, गार होतो. आधी तू, मग मी. ओके. बरंच होईल. आपण आता एक गेम खेळूया. मी कॉइन उडवतो, जर छापा आला तर तू मला प्रश्न विचारायचे आणि मी उत्तर देणार. आणि जर काटा आला तर मी तुला प्रश्न विचारणार, तू मला उत्तर दे. ओके, डन. पण एक लक्षात ठेव, पटापट प्रश्न विचारायचे आणि पटापटा उत्तर द्यायची. ओके. रेडी? रेडी. दाखव. छापा. तू प्लस मी. प्रेम. छापा. प्री स्कूल वाली जुई की फिल्मी जुई? आलापची जुई. सो स्वीट. काटा. मला सांग, आई की बाबा? दोघेही. ओके, फेअर इनफ. छापा. ऑफिस वर्क की रिपोर्टिंग? ऑलवेज रिपोर्टिंग. नो डाउट अबाउट इट. काटा. मला सांग, लॉंग ड्राईव्ह की नाईट वॉक? नाईट वॉक. वाव. विथ यू. काटा. आईच्या विरोधाचं कारण काय? काय झालं जुई? बोल ना. काही नाही. जुई, मी दिवसभर बघतोय, आईचा विषय जरी आला ना तरी तू अचानक शांत होत. जुई, हे बघ, मला माहिती काहीतरी टेन्शन आहे, पण ते टेन्शन तू माझ्यासोबत शेअर करावं असं वाटतं मला. आलाप. काय ना जुई, मला तुला नेहमी हसताना बघण्याची सवय. प्लीज माझी सवय मोडू नकोस. सांग, काय कारण आहे? आलाप, हे सगळं ठीक आहे, पण काही गोष्टी मी नाही सांगू शकत. पण जुई का? हे बघ, मला माहिती आहे की काकूंचा आपल्या नात्याला नकार आहे, पण असं काय रिझन आहे की तू मला नाही सांगू शकत?
जेव्हा मला रिझन कळेल ना तेव्हा मी सांगेन ना तुला. म्हणजे कसं आहे ना आलाप, आईच्या मनात नेमकं काय सुरू आहे ना हे मला सुद्धा कळत नाहीये, पण ते मला कळलं ना की मी तुला नक्की सांगेन. हा, आणि तुझे रिझन काहीही असो, मी तुझ्या सोबत नेहमी राहणार. आणि हे कॉइन सुद्धा. पण हा माझ्याकडेच राहणार. ओके फाईन. बरं चल आता लवकर, नाहीतर नकारामध्ये उशिरा येणं हे रिझन सुद्धा ऍड होईल. चलो. चलो. मॅडमनी निळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली की काय? थांब, पुढे नको येऊस. का? पुन्हा आईने बघितलं तर बॉक्स आहे ना. आलाप, तू कायम अशीच राहा हसत, प्लीज. आता तू रिक्वेस्ट केलीयस तर विचार करेल. ओ प्लीज, रिक्वेस्ट वगैरे नाही, हक्काने सांगतोय. तुझी हीच सोबत मला आयुष्यभर हवी आहे. हॅशटॅग प्रॉमिस. आलाप, मी नेहमी तुझ्या सोबत राहील. तू अशीच सोबत राहिलीस ना, मग आयुष्यात काही समोर येऊ दे, मी कशालाही तोंड देऊ शकतो. आलाप, मुळात मी सोबत असताना आपलं आयुष्य खूप सुंदर असणार आहे. आपण ते सुंदर बनवू. फक्त ना आई तयार झाली पाहिजे. त्या खूप रागवल्यात. काय माहित, घरी गेल्यावर कळेल. मी विचारत नाहीये, समोर बघून सांगतो. मी येऊ पुढे? नाही, आत्ता ही वेळ नाहीये. डोंट वरी आलाप, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. चल. सॉरी 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 सॉरी, मला लेट झालं. आय एम व्हेरी सॉरी. जुईला सोडायला गेला होतास ना? हो,
ठीक आहे, पण सारखा उशीर चांगला नाही आला. आई नेक्स्ट टाइम पासून नाही होणार. नाही, तशी वेळच येऊ देणार नाही मी. म्हणजे जुई तिच्या घरी राहते म्हणून तुला सोडायला जायला लागतं ना. हो मग ती आपल्या घरी आली तर विषयच संपेल ना. हो म्हणजे तू आम्ही तिच्या घरी बोलणी करायला जाणार आहोत. आज उद्यामध्ये अमावस्या आहे, पण नंतर सगळे शुभ दिवस आहेत. ओके. जुईच्या आई बाबांशी बोलून घेऊ. आई नको. काय नको? म्हणजे लगेच परवा नको ना, मलाही सुट्टी नाही. तू नको येऊस, आम्ही जाऊ. आई ऐक ना. आता माझं ऐकायचं. उदय हा मावशी. आणि तू ताबडतोब झोपायला जायचं. हे दाद्या, काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय? बोल ना, करूया आपण सॉल्व. बोल. प्रॉब्लेम आता ऐकलंस ना. अरे कमॉन यार दाद्या, तो प्रॉब्लेम नाही. तो मला माहितीये, जुईच्या आईचा नकार आहे ऑल. पण तो काय ते तुला विचारायला सांगितलेलं ना, ते विचारलं? अरे विचारलं, पण रिझन जुईलाही माहित नाही. माहित नाही? अरे असं कसं माहित नाही? अरे तोच प्रॉब्लेम आहे ना, रिझनच माहित नाहीये म्हणून सोल्युशनही काढता येत नाही. आणि त्याआधी मावशी जर तिकडे पोहोचली तर मग सगळंच बिघडेल. दाद्या चल. कुठे? अरे जिथे नकाराचं रिझन मिळेल आणि तिथेच सोल्युशन काढूया ना. या जुईच्या घरी जाऊया आत्ता. अरे पण ही काय वेळ आहे का जायची? अरे दाद्या, हीच वेळ आहे. हे बघ, मावशी तो शुभ दिवस बघून तिच्या घरी जाणार आहे आणि नकाराचं रिझन सॉल्व्ह झालं नसेल ना, तर मग तो दिवस तुझ्यासाठी अशुभ पण ठरू शकतो. त्यामुळे त्या दिवशी पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना, आजच्या रात्रीचा उपयोग करूया. ए दाद्या तू चल. अरे हसू नका, मी खरा खर्चा बोलतो आहे. बॉक्स हलत होता. हा. मग त्या बॉक्स बरोबर गप्पा मारायचीस ना तू. काय रे पांडे, हा? मी बोललो तेव्हा तिकडे कोणी नाही असं म्हणाला होतास, मग नंतर बॉक्स कसा काय हलायला लागला? मी तो मागे वळून पण बघितला नाही. देवाचा नाम घेतला आणि पलत सुटला. रे पांडा, भूतभीत काही नसतं रे बाबा. असतो बाबा, असतो. बर चल, भूत आहे असं आपण मानलं, तर मग आता इथेही कुठेतरी भूत असायला पाहिजे ना आसपास तुझ्या बाजूला वगैरे. हा. आणि त्यातून आज तर अमावस्या सुद्धा आहे पांडे. अरे देवा, आज अमावस्या आहे. हा. मी जातो घरी, जाबून लवकर झोपतो. काय रे, लवकर झोपल्यामुळे काय होणार आहे? भूत आलाच तर मला दिसणार नाही ना, मी तर झोपलेला असणार. वा वा पांडे, तू आणि तुझे लॉजिक्स म्हणजे म्वा! पण काय रे पांडा, भूत तुझ्या स्वप्नात आलं तर? अरे तुम्ही कशाला भूताला स्वप्नामध्ये यायच्या आयडिया देतो आहे? तुम्ही नेमका कोणाच्या बाजूने आहे? अरे तुझ्या, म्हणून तर बोलतोय ना. मी काय म्हणतो बद्या, काय? आज या पांड्याचं आणि त्या भूतांचं जे काय ते फायनल सेटलमेंट करून टाकूया का? हा. ए भूता, ये रे जरा. भूता ये जरा याच्या बाजूला ये. अरे अरे भोळेजी, तुम्ही कशाला भूताला चॅलेंज देतो आहे? पांडे, आपण पण बघूया ना भूत काय करते ते. बघितला, भूताला चॅलेंज दिला आणि भूताने लाईट घालवला. लाईट कशी काय गेली रे? अरे हा बोलला ना आता, भूताने घालवली म्हणून. कैलास, आपल्याला जाऊन बघावं लागेल. मला वाटतं मीटर बॉक्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी एक काम करतो, माझ्या घरातून टॉर्च आणि स्क्रू ड्रायव्हर घेऊन येतो. जा पटकन. चल पांड्या. मी नाही, तुम्ही जा बा. पांडे, किती घाबरतो रे तू. तुम्ही काही पण बोला, आज अमावस्या आहे, भूत करो घरच्या येणार. अरे बापरे, हे आपण मस्करी करायला जायचो, याला खरोखर ताप यायचा आपल्यामुळे. जा पांड्या, झोप जा. जा चल बघा. चल. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय हनुमान. सोसायटी मध्ये भूत. भोळे भोळे. दाद्या, काय झालं? आपण इथे छाती ठोकपणे उत्तर विचारायला आलो होतो ना? हो. मग आपण लपतोय का? अरे कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कमॉन यार दादा, इथे त्याचा काही संबंध नाहीये. अरे तू मला काय प्रश्न विचारतोय? माझ्यापेक्षा जुईच्या आईला समोरासमोर प्रश्न विचार ना.
मग चल ना. चल चल चल. मग आलो. चुकीच्या वेळेला लाईट गेली. किती मस्त प्रोग्राम सुरू होता. हो ना. जुई लाईट गेले, दरवाजा नीट लावून घे. हो आई. बरं अंतरा तू बस इथेच, मी दरवाजा लावून आले. जुई मी एकटी नाही बसणार, मला अंधारात भीती वाटते. ओके मग तू पण चल माझ्यासोबत, आपण दरवाजा लावू. माझा हात पकड ना. ओके. आणि काय गं अंतरा, मी लहानपणापासून बघते तुला, एवढी काय घाबरतेस? अगं अंधारात दरवाजा आपोआप उघडतो आणि तो सुंदर मुलींना नेणारा ड्रॅकुला ना, तो येतो. अगं पण तू का घाबरतेस? म्हणजे तू पण त्या ड्रॅकुला सोबत व्हिडिओ शूट करशील ना? नाही आपण नाही करू शकत. का ग? त्याचं खरं रूप दिसतं मोबाईल मध्ये. म्हणजे माझ्यासारखं. म्हणजे मी पण व्हिडिओ शूट केले ना तर फिल्मी दिसते ना. हे तर आहे. ए दरवाजा ऑलरेडी बंद आहे, चल आपण जाऊ परत. आणि अंतरा हा काय बंद हवेलीचा दरवाजा नाहीये, हा माझ्या घराचा दरवाजा आहे. हो पण दरवाजा मागून कुणी आलं तर? बघ मी बोलले होते तुला कोणीतरी येणार आहे. जुई बघ अंतरा, कोणी नसेल. माझा बाबा बाहेर गेला होता ना, तोच असेल, मी बघते. ए मग त्यांनी बेल का नाही वाजवली? मारू मारू. लाईट गेल्यात ना? पण दरवाजा मागचं भूत असलं तर? अंतरा तू बंद दरवाजा मागे भूतच असेल असा का विचार करतेस? दरवाजा मागून तुझ्या स्वप्नातला राजपुत्र पण येऊ शकतो. राजपुत्र घाईत आहे वाटतं. तू जरा शांत बसशील, मी बघते. तुम्ही सांभाळू ना. हो. हॅलो. हे बघ आय नो खूप उशीर झालाय, पण काय माहितीये का जुई, बघ मी बोलली होते तू लांब लांब होती. तू काय लांब? अगं उदय आणि आलाप आहेत. काय थोबाड फोडेल. काय ग, अशा का उभ्या आहेत काळोखात? काय झालं? बघू. हे नक्की जुईचंच घर आहे ना? अरे हे काय भोळे कैलास अमृता जुई. बरं काय पहिल्यांदा सोडायला आलोय आणि आता दार उघडलं ती जुईच होती. हे खमॉन यार दाद्या, हे असं स्वागत करतात त्यांच्यात? अरे नाही रे, आपलं ह्या वेळेला येणं तिच्यासाठी वेगळं असेल ना, म्हणून असं वागायचं. तुमचं नक्की प्रेम आहे ना एकमेकांवर? म्हणजे नाही ती तोंडावर दरवाजा काय आपटते, तिकडे गच्चीवर हात काय सोडते, कुठल्या प्रकारचं प्रेम आहे? ए उदय, उगाच तुझी बोट चिमटली म्हणून माझ्या प्रेमाला काही बोलू नकोस. बरं दाखव. सॉरी. जुई काय झालंय? काही नाही, भूत आहे भूत. काय? ही अंतरा घाबरते ना भूताला, म्हणून तिला चिडवायला म्हटलं दरवाजा मागे भूत आहे. तुम्ही आत शांतपणे बसा, काळोखात दरवाजाजवळ उगाच धडपडाल. या आत. हो हो आई, शांतपणे बसू आत. अगं येडीस का तू? काय ते दोघे बाहेर असताना आपण आत कसे शांत बसू शकतो? ते खरं झाले. मला वाटलं राजपुत्र म्हणून आलाप दिसला तुला, मग उदय का दिसेल? एनिवेज तू एक काम कर, तू आईला किचन मध्ये घेऊन जा, तोपर्यंत मी आलाप आणि उदयला माझ्या बेडरूम मध्ये घेऊन जाते. ओके? मी नेऊ? हो. या अंधारात अगं आई असेल ना सोबत. मला नाही जमणार प्लीज. ओके आई, आई अंधाराला पाणी दे ग, घाबरते अंधारात जायला. अगं मग तू दे ना. नाही ऍक्च्युली मला बेडरूम मध्ये जायचंय, मी आलेच. काय ग तुम्ही मुली, चल ग अंतरा. नाही काय काळोखाला घाबरतेस, लहान आहेस का? काकू माझा हात पकडा ना. अगं हो. हे बघ हे जुई, हे रॉंग आहे. हे तू करते हात, चला लवकर तू चल. हे हॅलो हे खमॉन यार दाद्या, कुठे गेला हे? काय नाही आम्ही बोलून जाणार आज. अरे कसा कोरडा पडला होता. एवढी काय घाबरतेस तू? अंतरा हा घरी चाललेस का? नाही नाही,
घरी कुठे जाऊ? अंधारात एकटी? अजिबात नाही. एवढी काय घाबरतेस तू? सिच्युएशनच तशी आहे ना. काय? लाईट गेल्यात सगळ्या, अंधार आहे, सिच्युएशन. हा. मी बेडरूम मध्ये जाते. अगं एकटीच असेल का येऊ सोडायला? नाही नाही, मी जाते एकटी. मगाशी किचन मध्ये जायला घाबरत होती, आता एकटी बेडरूम मध्ये बरी गेली. काय या मुलींचं ना खरंच. तुम्ही इथे काय करता या वेळेला? जुई, आम्ही कारण विचारायला आलो. कोणाला आणि कसलं कारण? काकूंना नकाराचं. उद्या जरा शांत. जुई, तू पण शांत. तरी कशी शांत होऊ आला? आईने तुम्हाला दोघांना जर इथे बघितलं ना तर सगळा प्रॉब्लेम होईल. हॅलो जुई, प्रॉब्लेम ऑलरेडी झालाय. म्हणजे तुम्हाला आईने बघितलं? नाही नाही नाही, त्यांनी तुम्हाला एकत्र बघितलंय जे त्यांनाच माहित नाही. यार हा काय बोलतोय? अरे तुम्ही दोघं गप्प बसा, मला बोलू द्या. बोल. जुई, काकूंचा आपल्या नात्याला का विरोध आहे ते विचारण्यासाठी आम्ही आलो. अरे पण तुम्हाला हीच वेळ मिळाली का? उद्या काही जग इकडचं तिकडे होणार होतं का? अगं जुई, होऊ शकतं, पण उद्या नाही, परवा. म्हणजे अगं आई आपल्या लग्नाची बोलणी करण्याचा विषय काढत होती. नुसता विषय काढला नव्हता, पंचांगामध्ये शुभ दिवस पण बघितले तुमच्या घरी यायचे.